नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक वाडगं भरून मी चिरमुरे घेतलेले आहेत। ह्याला आम्ही लह्या सुद्धा म्हणतो। तुम्ही काय म्हणता हे जरूर कमेंट करून सांगा। आणि हे कशा माहिती आहे का, जरा सॉफ्ट जर असतील का नाही तर कढईमध्ये जरा थोडंसं हलवून घेतलं का नाही गरम कढईमध्ये तर कुरकुरीत होतात। नाही तर थोडेसे उन्हामध्ये जरी ठेवले का नाही तरी सुद्धा ह्या ऊन लागलं तरी पण सुद्धा अशा कडक होतात। चाळणीनं चाळून घ्यायच्या, काय काय घाण वगैरे असेल, खर वगैरे असेल तर निघून जाते। आता भेळ जी बनवणार आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे, तर त्यासाठी ना तुम्हाला मी साहित्य दाखवते। खूप आपण भेळ वेगवेगळ्या पद्धतीने खातो, पण अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा करून बघा, चवीला मस्त लागते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करा। तर ह्यात पेरू घेतलेला आहे बघा, एकदम अर्धा पेरू घेतला आणि एकदम असे छोटे छोटे बारीक तुकडे जेवढे होता होईल एवढे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे घेतलेले आहे ती आपले डाळिंबीचे दाणे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून घेतले, एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे शिजवून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। अर्ध गाजर घेतलेलं आहे, वरची साल काढून बघा असे एकदम बारीक खिसून घ्यायचं। बीटरूट घेतलेलं आहे, ते पण अर्ध्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे, थोडंसं जास्त कमी घेतलं तरी चालेल, त्याला पण असं खिसून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतल्या तर त्या पण अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता ह्या लह्या टाकून घेऊया बघा, मस्त अशा कुरकुरीत आहेत अशा। आता ह्याच्यामध्ये हे बाकीचं आपलं सगळं साहित्य काढून घ्यायचं। काढून घेतलं आहे बघा वाडग्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा हे शेवपुऱ्या आहेत ह्या छोट्या छोट्या, त्याचे पण मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्या पण कशा बनवायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मोठी शेव बघा, अशी खारी शेव आहे ही, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। सगळं थोडं थोडं टाकायचं जे तुमच्याकडे असतील ते। ही बारीक शेव जी आपण पाणीपुरीवर शेवपुरीवर टाकतो ती शेव आहे ही। हे सगळं मी थोडं थोडं साहित्य घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला ही आंबट गोड पाणी 1 चमचा। आता हे बघा पुदिन्याची चटणी अर्धा चमचा घेतलेली, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर बाकीच्या साहित्यामध्ये पण मीठ असतं तर खरट होईल, तर ते बघून टाकायचं। अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया, त्याचं बी काढून घेतलेलं आहे मी। कोथिंबीर टाकून घेऊया, थोडीशी एकदम मिरची पूड टाकायची हलकीशी। आता हा मी चाट मसाला बनवलेला आहे तो टाकलेला आहे अर्धा चमचा। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। जे मी समोसा भेळ वगैरे केलेली आहे ना त्याच्यामध्ये खूप रेसिपीत असं मी दाखवलेलं आहे की चाट मसाला कसा बनवायचा। जर तुम्हाला जर तसा बनवायचा असेल घरच्या घरी की कुठल्या पण साहित्याबरोबर करून असं टाकून खायला वरून, तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं सांगते की किती किती टाकायचं ते। मिक्स केलं आहे बघा अशा पद्धतीत। आता हे राहिलेलं खालचं पण मी मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता आता मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये खरदाणे टाकायचे, फुटाणे टाकायचे, तुमच्याकडे जर भाजके वाटाणे असतील का नाही तर ते टाकले तरी चालतील। आता हे मी थोडीशी भडंग आहे माझ्याकडे, सगळं मिक्स असं आहे ते टाकलेलं आहे। हे टाकून जरी आता ह्याला मिक्स करायची गरज नाही, असं थोडं थोडं मिक्स करायचं आणि खायला घ्यायचं। छान लागतं एकदम बघा। अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा, काहीतरी वेगळं, मुलांना बी टाईमपाससाठी घरात असं होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।